आमच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि घंटा वाजवायला विसरू नका. नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, आज आपण मार्केटमध्ये जर पाहिलं तर असंख्य बेरोजगार तरुण नोकरीच्या शोधात आहेत. बरेच तरुण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात आहेत, परंतु कोणता व्यवसाय सुरू करावा हेच त्यांच्या लक्षात येत नाही. मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत एका धाडसी, कष्टाळू, यशस्वी महिला उद्योजिका विजयाताई यांना. मित्रांनो, विजयाताईंनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन ग्राहकांची सर्वाधिक मागणी असलेला व्यवसाय सुरू केला आहे व फक्त एका वर्षातच तो व्यवसाय त्यांनी यशस्वी सुद्धा करून दाखवला आहे. मी सुरुवातीला भांडवल 1 ते 1.5 लाखापासून मी त्यात गुंतवलं, पण नंतर असा अनुभव येत गेला की माझं जसं सेलिंग होईल तसंच मी ते परत रियूज करत गेले की जेणेकरून आपल्यालाही आपलं मॅनेजमेंट हे कळतं. आणि मी साधीतली साधी गोष्ट असली म्हणजे आज किती माल गेला, अगदी 10 रुपयाचा जरी माल गेला तरी ते व्यवस्थित मांडून ठेवणं आणि त्याच्यानंतर आपण कितीचा माल घेऊन आलो तर तो माल आल्यानंतर त्याचं व्यवस्थित बिल ठेवणं आणि त्यानंतर आपण जे माल आपण घेऊन आलोय त्याच्यामध्ये आपल्याला किती माल तयार केल्यानंतर किती खर्च आला त्या अगरबत्ती बनवण्याचा, त्याचं कॉस्टिंग व्यवस्थित काढणं. त्याच्या कॉस्टिंग जेव्हा आपण काढायला शिकू तेव्हा आपल्याला त्यातून आपल्याला जो फायदा झालाय की तोटा झालाय ह्या गोष्टी समजून येतात की हिशोबाशिवाय याच्यात म्हणजे गणित हे आपल्याला ते सोडवावंच लागतं जेणेकरून आपण प्रॉफिट मध्ये चाललोय की लॉस मध्ये हे कळून येतं. ओके, चला तर मित्रांनो, आज आपण पाहूया त्यांच्या या यशामागचा संपूर्ण प्रवास व अगरबत्ती व्यवसायाबाबत बरंच काही. मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारच्या पुढील सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला न चुकता पाहता येतील. आणि हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका. चला आपण पाहूया प्रत्यक्षात संपूर्ण माहिती. हा मॅडम, आम्हाला दाखवा हे काय मटेरियल आहे. हे ब्लॅक प्रीमिक्स मटेरियल आहे. हा, याच्यामध्ये ब्लॅक अगरबत्ती बनवली जाते. हा, प्रीमिक्स हे मिक्स मध्ये आणलं, जॉस पावडर, वूड पावडर हे त्याच्यामध्ये मिक्सच होऊन येते. जे चारकोल पावडर याच्यामध्ये इथं आल्यानंतर फक्त पाणी ऍड करायचं त्या प्रमाणानुसार आणि पाणी ऍड करून असं माल म्हणजे एकदम त्याला पाणी व्यवस्थित करून घ्यायचं, म्हणजे कालवून घ्यायचं. ते मिक्सर मध्ये हे होतं आणि आपण हँडमेड केलं तरी चालू शकतं. त्याच्यानंतर मशीन मध्ये बकेट मध्ये हा माल असं टाकायचं. आता किती किलो माल आहे मॅडम? आता हा 1 किलो मी करून दाखवण्यासाठी केलाय, पण असं एकदम कालवायचं जर म्हटलं तर 10 किलो माल कालून घेतला आणि आपल्या स्पीडअप नुसार की तो चालू शकतो. असं काही नाही की 1 किलोनेच करत बसलं पाहिजे. याच्यावरती स्पीड मेंटेन. हो, ह्याच्यावर स्पीड मेंटेन होतं. आपल्याला जशी स्पीड वाढवायची तशी आपण ह्याच्यावर वाढवू शकतो. ओके, या बाजूला स्टिक असतात का? हा, या बाजूला स्टिक असतात. ओके, या ठिकाणी अगरबत्ती तयार होते. नमस्कार मॅडम, आपलं नाव सांगा. नमस्कार, मी सौ विजया जीवन कोंडे, मुक्काम पोस्ट केवडे, तालुका भोर, जिल्हा पुणे. माझा श्रीराम अगरबत्ती म्हणून हा व्यवसाय लघु उद्योग सुरू आहे. 1-1.5 वर्षापासून हा चालू आहे. आणि आता मी जे माझे प्रोडक्शन आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती, म्हणजे कसं पॅकेजिंग, कसं अगरबत्ती कशी बनवण्यापासून ते मार्केटमध्ये ती कशी गेली पाहिजे याच्याविषयी थोडीशी माहिती
देते. ओके. आपण अगरबत्ती व्यवसायामध्ये किती वर्षापासून आहात? गेले 1-1.5 वर्षापासून मी हा अगरबत्ती व्यवसाय हा सुरू केला. हा. बेसिक पहिले ट्रेनिंग घेऊन मग हा व्यवसाय सुरू केला. त्याच्यानंतर मग तो सेल कसा करायचा याच्याबद्दल थोडीशी माहिती घेतली. हा. डिपिंग, सेलिंग हे विषय चालू केले पुढे पुढे नेण्यासाठी. तर हा उद्योग करायचा हेतू म्हणजे महिलांनी काहीतरी उद्योग केले पाहिजे हे एक टार्गेट होतं. हा. आणि दुसऱ्यांना म्हणजे कसं तुम्ही करा म्हणण्यापेक्षा स्वतःपासून सुरुवात केलेली हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपण केल्यानंतरच दुसऱ्याला करू सांगू शकतो की ठामपणे की तू बाबा हे कर. कारण थोडंसं आमच्या म्हणजे घरगुती वातावरण असं आहे समाजकार्याचं, त्याच्यामुळे हा असा पुढे चालवण्याचा प्रयत्न आहे थोडाफार. ओके. मॅडम मला सांगा, आपण अगरबत्ती हा व्यवसाय करायचा असं पहिल्यापासून ठरवलं होतं का? संकल्पना म्हणजे पंचवार्षिक मध्ये असताना सरपंच त्याच्यानंतर महिला गटांच्या मार्फत म्हणजे महिलांना घेऊन करण्याचा हा उद्देश होता. त्याच्यानंतर मग हळूहळू पुढे प्रयत्न करत व्यवसाय सुरू केला की महिलांसाठी हा स्टेबल व्यवसाय म्हणजे जास्ती परिश्रम म्हणजे हार्ड काम नाहीये त्याच्यात. म्हणजे कसं महिला वर्ग हा सहज करू शकतो आणि महिलांना आपल्या निसर्गाने देणगी दिलेली आहे बोलण्याची भरपूर. त्याचा उपयोग म्हणजे जसं बोलतात की जो बोलेल त्याची माती खपते आणि जो नाही बोलत त्याची सोनही खपत नाही. त्याचा उपयोग महिलांनी हा केलाच पाहिजे. या दृष्टीने थोडासा आहे की सहकार्य होतं सगळ्यांचंच आणि हा पुढे पुढे चालू आहे व्यवसाय करण्याचा. ओके. मॅडम मला सांगा, आता आपल्याकडे कोणत्या प्रकारच्या अगरबत्त्या तयार होत आहेत? आता सध्या स्थितीला मी दाखवते. ब्लॅक अगरबत्ती आहे, त्याच्यानंतर कलर अगरबत्त्या आहेत की या कलर पहिले व्हाईट अगरबत्त्या असायच्या. व्हाईट अगरबत्तीमध्ये आपण कलर जे त्या अगरबत्तीसाठी हा स्पेशल कलर येतो ते कलर युज करून आपण त्याच्यामध्ये हे पिंक कलर आहे, फेंट पिंक, हा ऑरेंज कलर आहे, त्यानंतर हा डार्क पिंक, हा ग्रीन, असे जसं आपल्याला आवडी आहेत त्याप्रमाणे आपण अगरबत्त्या वेगवेगळ्या करू शकतो त्याच्यामध्ये. आता जशा नवीन नवीन गोष्टी बाजारात येतील त्यालाच जास्त वाव आहे आणि मागणी आहे. कारण रोज रोज चपाती भाजी खाण्यापेक्षा रोज एका दिवशी पराठा केला तर तो मुलांना जास्ती आवडतो. त्याप्रमाणे थोडस आपलं घरगुती माइंडलेस म्हणजे तसा विचार करून यात वेगवेगळे प्रकार आपल्याला जितकं करता येईल तितकं करत जाणं हे जरा थोडस मला महत्वाचं वाटतं की जेवढे वेगळे प्रकार तेवढे वेगवेगळ्या व्हरायटी करून आपण लोकांपर्यंत ते पोहोचू शकतो जेणेकरून ग्राहक समाधानी होईल. ओके. मॅडम मला सांगा, आता ग्राहकांची कोणत्या अगरबत्तीला मागणी आहे सध्या? ग्राहकांची कलर अगरबत्त्या मागणी आहे. हा, आम्हाला दाखवा मॅडम कशा आहेत कलर अगरबत्त्या. ह्या व्हाईट अगरबत्त्या आहेत, त्याच्यामध्ये हा कलर अगरबत्त्या केल्या जातात. कलरच्या नंतर त्याच्यामध्ये असा एक प्रकार आहे तो मेटॅलिक अगरबत्ती. मेटॅलिक अगरबत्तीमध्ये पूर्ण अगरबत्ती ही गोल्डन, सिल्वर, असे चेरी बेस कलर सारखे वेगळे म्हणजे ब्ल्यू अशी व्हरायटी म्हणजे जेणेकरून काय होतं रंगीत संगीत हे खूप अट्रॅक्टिव्ह ह्या अगरबत्त्या दिसतात. त्याच्यानंतर त्यांचा परफॉर्मन्स असा असतो की प्रत्येक अगरबत्तीचं मी स्वतः चेक केलंय की किती वेळ जळते, किती वास त्याचा वास किती वेळ टिकतो. त्याच्यानंतर तो म्हणजे मी काय करून अनुभव घेतले की वास हा किती वेळ तुमच्या घरात टिकतो हे अनुभव घेतले की डायरेक्टली जसं मी एकटीने मीच करणार मीच अनुभव सांगणार हे चुकीचं आहे. त्या दृष्टीने मी वेगवेगळे अनुभव घेतले तर काही महिलांनी मला असं सांगितलं की वास हा दीर्घकाळ टिकतो, धूर निघून जातो पण वास टिकतो, म्हणजे पूर्ण चारही खोलीत वास राहतो. तो मला अतिशय महत्वाचा वाटला. त्याच्यानंतर मी म्हणजे ठीक आहे आपण चाललोय तर योग्य मार्गाने चाललोय हा विचार जरासा ग्राह्य झाला. या अगरबत्त्यांव्यतिरिक्त अजून पॅकिंग मध्ये आपल्याकडे काही अगरबत्त्या दिसत आहेत, त्याच्याबद्दल आम्हाला माहिती सांगा. कोणत्या प्रकारच्या आहेत? परफ्यूम वेगवेगळे आहेत. हा चंदन म्हणून आहे, हे झिपर पॅक आहे.
की आजकाल दुकानदारांना म्हणजे मी सगळे अनुभवासाठी शेअर करत राहिले का, कारण मी स्वतः फिरले दुकानदारांना, त्यांना कशी गोष्टी दुकानात मांडायला सोयीस्कर आहेत या दृष्टीने पहिले विचारलं. तर ते म्हणले की बॉक्स पॅकिंग पेक्षा आम्हाला झिपर हे व्यवस्थित ठेवायला मेंटेन राहतात, जेणेकरून वर्दळ असते, माल खराब होऊ शकतो, फुटू शकतो, खाली पडला काय झालं, त्यापेक्षा हे झिपर पॅक, या झिपर पॅक मध्ये त्यांना देणं, तिथं दुकानात ठेवणं हे अगदी व्यवस्थित वाटलं. त्याप्रमाणे मी हे झिपर पॅक असे छापून घेतले आणि त्यांचं पॅकेजिंग हे करून लागले. त्याच्यानंतर काही दुकानदारांनी मला पट्टी पॅकिंग दिली की तुम्ही पट्ट्या द्या, हे त्यांना सोयीस्कर पडतात की ते ठेवल्या तरी सहज गिरायकाला सुख खोलून देऊ शकतात. ओके. काहींना हे असे एकदम बंचने हवे असतात की म्हणजे जसं मी मागे बोलले होते, व्यक्ती तितक्या आहे की ज्याला जे आवडेल आणि त्या प्रमाणात आवडेल. काही म्हणजे सगळ्या लोकांसाठी मला हे आवर्जून सांगा वाटतं की खूप कॉस्टली अगरबत्ती असते आणि कमीत कमी खर्चात ती म्हणजे परफॉर्मन्स चांगला राहतो. आपल्याला पैसे कमी घ्यायचे म्हणून क्वालिटी त्याची कमी नाही करायची. बरोबर. की घेणाऱ्या ग्राहकाला तो माल आवडलाही पाहिजे, त्याला त्यातून समाधानही मिळालं पाहिजे या दृष्टीने. म्हणजे ह्या जर बंचने अगरबत्त्या घेतल्या, हा 250 ग्रॅमचा बंच आहे, ह्या अगरबत्ती घेतल्यानंतर त्याला महिना 2 महिने काही दुसरी अगरबत्तीला आणावी लागत नाही, कारण यात भरपूर असतात, वजनाप्रमाणे भरले असतात, मोजून काड्या टाकलेल्या नसतात, वजनाप्रमाणेच टाकलेल्या असतात. त्याच्यामुळे ते घेणाऱ्या व्यक्तीला ते परवडून जातं. बरोबर. सोप्या भाषेत परवडणारा पॅक म्हणजे हा मोठा बंच, म्हणजे पावशर, अर्धा, 1 किलो असे ग्राहक आहेत की ते 1 किलोने डायरेक्ट घेत आहेत, जेणेकरून त्यांना ते सुटेबल वाटतं. की छोटे छोटे घेण्यापेक्षा हे ठीक आहे बाबा, हे व्यवस्थित होतं, पण व्यवस्थित हवाबंद बरणीत ठेवले तर ते किती वेळ म्हणजे किती दिवस, महिने तो माल तसाच राहतो, त्याला काही इफेक्ट होत नाही. ओके. त्याच्यानंतर हे आहे ते आता बटर पॅक. हे बटर पेपर पॅकिंग मी आवर्जून एक दुकानदार होते बंधू, त्या बंधूंनी मला असं सांगितलं की मला बटर पेपर पॅकिंग करून द्या. मग थोडेसे मी त्या पॅकिंगकडे वळले की समजा ठीक आहे, त्यांना हे म्हणजे ज्या ज्या गिराईक दुकानदारांनी सांगितलं की मला असं पॅकिंग करून द्या, त्याप्रमाणे मी हे करत गेले. आता हे बटर पेपर पॅकिंग आहे, याच्यामध्ये असंच पॅकिंग राहतं, फक्त बटर पेपर वरून येतो, जेणेकरून काय होतं माल अट्रॅक्टिव्ह होण्यासाठी आतली क्वालिटी चांगली बनवायची, खर्चही असलं तरी आपण त्याप्रमाणे मार्केटिंग मध्ये आपला माल सेल करू शकतो. बरोबर. या दृष्टीने त्याच्यानंतर हे छोटे छोटे पॅकिंग जे मी आता दिवाळीसाठी स्पेशल बनवले होते की लोक हे ट्रान्सपरंट आहेत, ह्या ट्रान्सपरंट मधून ह्या मेटॅलिक अगरबत्त्या ह्या व्यवस्थित दिसतात. हे गोल्डन, सिल्वर, हा ब्ल्यू, की घेणाऱ्यालाही कळलं पाहिजे आपण काय घेतो, की एकच अगरबत्ती ब्लॅक अगरबत्ती घेतली हा टाईप नाहीये. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या व्हरायटी, वेगवेगळे कलर, वेगवेगळे परफ्यूम हे घेत जातोय. हे घेणाऱ्याला कळलं पाहिजे, त्याचं समाधान ग्राहकाचं हे सगळ्यात महत्वाचं. बरोबर. त्या दृष्टीने. ओके. कलर अगरबत्ती आपण कशी बनवता किंवा ती बनवत असताना काय काळजी घ्यावी लागते? कलर अगरबत्ती हा एक वेगळा पॅटर्न आहे. आपण बेसिक पहिल्यापासून हा ब्लॅक अगरबत्ती हा पॅटर्न बनवत होतो, म्हणजे रुटीन चालूच आहे अजूनही. म्हणजे ह्याला साहित्य वेगळं लागतं, ह्याचं रॉ मटेरियल हे वेगळं आहे. कोळसा, वूड पावडर, ज्वास पावडर हे वापरलं जातं. आणि ही व्हाईट अगरबत्ती, याला म्हणजे याचं प्रेमिक्स ब्लॅक प्रेमिक्स म्हणून असतं, ह्याचं हे व्हाईट प्रेमिक्स. याच्यामध्ये थोडे इन्ग्रेडियंट्स वेगळे असतात की ते व्हाईट अगरबत्तीसाठीच योग्य आहेत, म्हणजे थोडेसे घटक वेगवेगळे आहेत. आणि त्याच्यानंतर मग काय करायला लागतं की काळजी पहिली ही घ्यावी लागते की समजा आपण ब्लॅक अगरबत्ती बनवत असू तर आपण लगेच व्हाईट नाही करू शकत. एक वेळ व्हाईट अगरबत्ती चालू असताना समजा ऑर्डर आली तर आपण ब्लॅक अगरबत्ती बनवू शकतो, पण ब्लॅक करताना ही काळजी घ्यावी लागते की व्हाईट करताना ते साफसफाई करूनच व्हाईट हा माल केला जातो. ओके. की ते आपलं मशीन हे पूर्णपणे क्लिअर असलं पाहिजे की आपल्या मालाला कुठेही नंतर म्हणजे थोडसंही
काळसर राहिलं नाही पाहिजे. हम्म, हम्म, आणि व्हाईट अगरबत्ती बनवताना पहिले जे याचं पाण्याचं प्रमाण वेगळं आहे, हम्म, हम्म, याचं पाण्याचं प्रमाण वेगळं आहे. हे हा माल बकेटमध्ये टाकला हम्म. तर तो लगेच मळून तो निघू शकतो. याचं थोडंसं वेगळं आहे. प्रोसेस अशी आहे हम्म. की आधी माल व्यवस्थित मळून तो रॉकेटमधून काढून घ्यावा लागतो. त्याच्यानंतर ही अगरबत्ती तयार होते. आणि त्याच्यामध्ये हा कलर हम्म. काड्यांना समजा ऑर्डर जशी असेल त्याप्रमाणे कुणा व्हाईट मध्ये ठेवल्या तरी चालतात, म्हणजे त्याच्या काड्या. हम्म, हम्म. आणि त्याच्यामध्ये आता हा व्हाईट अगरबत्तीचं प्रीमिक्स घेतल्यानंतर ते प्रत्येक कलरचं किलोनुसार कलर्स घेण्याचं प्रमाण आहे. त्या प्रमाणानुसार आपण त्या पिठात पाणीमध्ये हे यूज करू Mix शकतो, करू. कलर मिक्स करू शकतो. जशी आपल्याला ऑर्डर असेल, समजा पिंक कलर आहे, ऑरेंज कलर आहे, त्याच्यानंतर हा हिरवा कलर, हम्म. जसा कलरची मागणी हा. आहे तसे कलर आपण त्यात मिक्स करू शकतो. हम्म. आणि तो माल त्या प्रमाणात तो काढू शकतो. बरोबर. आणि मग तो डीप करून हम्म. सेल करणे. ओके मॅडम, मला आता असं विचारायचं आहे, मेटॅलिक अगरबत्ती ही काय प्रकार आहे नक्की, आणि कशी बनवली जाते मेटॅलिक अगरबत्ती? व्हाईट अगरबत्ती बनवतात, हम्म, त्याच्यानंतर मेटॅलिक हा प्रकार त्याच्यामुळे केला जातो. हम्म, मेटॅलिक अगरबत्ती म्हणजे सगळ्यात म्हणजे मी म्हणते जरा वेगळेपण आहे त्याच्यामध्ये, हम्म, हम्म, हम्म. की ती मेटॅलिक अगरबत्ती परफ्यूम ही चांगला, म्हणजे परफ्यूम सगळ्यांनाच चांगली यूज करतात त्याबद्दल नाही, पण ते एकदम छान असे दिसायला छान आकर्षक दिसते. हम्म. जशा व्यक्ती तितके आवड निवड वेगळी ज्याप्रमाणे बोलले ते, हम्म. तसंच हे एक वेगळेपण आहे हम्म. की ती सगळ्यांपेक्षा वेगळी उठून दिसते, हम्म. पटकन आवडून जाते लोकांना गिरायकाला. आता ही अगरबत्ती आणि ही अगरबत्ती याच्यामध्ये बराचसा आपल्याला फरक फरक दिसतोय. बरोबर. की हे जर मी समोर दाखवलं हम्म. जे कोणी गिरायक तर ते पटकन याला हात लावणार. बरोबर. हा फरक आहे हम्म. की दिसलेला म्हणजे आपल्याला पहिल्या क्षणी फर्स्ट टाइम पाहिल्यानंतर ज्या गोष्टी म्हणजे त्यांचा परफॉर्मन्स हा अगरबत्तीचा आवडूनच जाईल. हम्म, हम्म, हम्म. अशा प्रकारे ह्या अगरबत्त्या सुंदर अशा दिसल्या हम्म, हम्म. तर ते गिरायकाला आवडूनही जातात. आणि त्याचा दीर्घकाळ वास टिकण्याचा किंवा जास्ती वेळ चालण्याचा हम्म, हम्म. अगरबत्ती हम्म. हा जो अनुभव जर पाहिला तर ते परफेक्टली गिरायकांना आवडतेच. ओके. मेटॅलिक अगरबत्ती कशी बनवली जाते? मेटॅलिक अगरबत्तीमध्ये व्हाईट अगरबत्ती आहे ती घेतली जाते. वेगवेगळ्या कलर मध्ये घेतली तरी चालते. याच्यामध्ये 3 कलर सध्या तरी माझ्याकडे मी यूज करते. हम्म. हा गोल्डन कलर, हम्म. त्याच्यानंतर हा सिल्वर हम्म. आणि हा ब्ल्यू कलर. ब्ल्यू कलर. की वेगळं पण जपण्यासाठी मी हा पहिला एक ट्राय केलाय. हम्म, हम्म. याच्यामध्ये आपण मागणी केली तर बरेचसे कलर आपल्याला डीलरकडून मिळतात. हम्म, हम्म. पण मी सुरुवातीचा बेस म्हणून आपल्याला हे ट्राय करून बघितलं की बाबा वेगळे पण आवडतंय का, आवडलं तर मला ते पुढं पुढं न्यायचंच आहे. की समजा अजूनही याच्यापेक्षा वेगवेगळे कलर आहेत ते ट्राय करत राहायचे ओके. या दृष्टीने. ओके मॅडम, मला आता असं विचारायचं आहे, परफ्यूमचं काय महत्व आहे मॅडम? म्हणजे आपण पाहतो की आता प्रत्येक अगरबत्तीला परफ्यूम एक विशिष्ट सुगंध असणं गरजेचंच गरजेचं असतं. आहे. तर याच्याबद्दल काय सांगताल आम्हाला? सगळा खेळ हा परफ्यूम वरतीच आहे हा. अवलंबून. हम्म. कारण अगरबत्ती बनवणं हे ठीक आहे, कच्ची अगरबत्ती बनवणं, पण याच्याही पलीकडे आपल्या जेव्हा हे सगळं म्हणजे मी म्हणते अगरबत्तीचं विश्व आहे परफ्यूम वरतीच अवलंबून आहे. बरोबर. की परफ्यूम शिवाय अगरबत्ती आणि अगरबत्ती शिवाय परफ्यूम होऊ शकत नाही. बरोबर. कारण कसं होतं आपली भारतीय संस्कृती ही अशी आहे, मला त्याबद्दल थोडस हे वाटतं की त्याच्यात जेणेकरून आपलं जगात भारी भारतीय संस्कृती की कुठलीही व्यक्ती कुठलंही घर असं नाहीये की सकाळ संध्याकाळ आपल्या घरी दिवाबत्ती अगरबत्ती ही लागतेच. बरोबर. जेणेकरून काय होतं सगळं वातावरण प्रसन्न होतं. हम्म, हम्म. देव आपोआप जसं मी म्हणते अंतरात्मा प्रसन्न असेल तर सगळं प्रसन्न. त्यासाठी जे हा अगरबत्तीचा हा खरं म्हणजे हेतू आहे की अगरबत्ती ही प्रत्येक घरात ही यूज केलीच जाते. बरोबर. त्या दृष्टीने व्यवस्थित त्याला सुगंध असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. परफ्यूम मध्ये मला मी आता जसे अनुभव घेतले त्याप्रमाणे पहिले परफ्यूम म्हणजे रुटीन परफ्यूम म्हणजे बेसिक मी त्याला म्हणेन गुलाब, मोगरा, चंपा, केवडा, रातराणी
केशर चंदन, चंदन. चंदन हा असा आहे की तो अजून म्हणजे स्टँडर्ड मध्ये पण म्हणजे त्या चंदनचे असे प्रकार आहेत. आता माझ्याकडे हल्ली 4 प्रकार येऊन गेले त्याच्यातले, की वूड स्टँडर्ड वूड म्हणून एक आला की तो पूर्ण चंदनचा वास आहे. चंदन फ्लोरा आला, त्यात थोडासा फ्लावरचा वास आहे. त्याच्यानंतर एक चंदन असा आला की तो म्हैसूर चंदन, म्हणजे म्हैसूर चंदन साबणासारखा, म्हणजे तो त्यामध्ये युज केला जातो त्याप्रमाणे. म्हणजे चंदनचे असे प्रकार बरेचसे आहेत की मार्केटमध्ये, की प्रत्येक वेळेस त्याचा स्टेप बाय स्टेप हा वास बदलत जातो. बरोबर. त्याच्यानंतर स्टँडर्ड परफ्यूम मध्ये ZR, एम्पोरियर, ब्लॅकस्टोन, PDM धूप हा असा प्रकार आहे की अगरबत्ती कुठलीही असू दे की धूपस्टिक सारखाच तिचा वास हा येतो. कारण परफ्यूम तोच असतो की धूप कांडी ठेवली तर मलाही असा अनुभव आला की पहिले धूप आपण ठेवत होतो घरात, लहान मुलं असतात की माझ्याही मुलांना तो धूपचा जाऊन चटका लागला की सहज त्यांनी राग ढकलायला म्हणून गेले आणि त्यांना एक चटका बसला. म्हणजे हे एक मला थोडंसं क्लिक झालं होतं त्यावेळेस की हे एक थोडंसं धोक्याचं वाटलं माझ्या घरगुती अनुभवानुसार. त्याच्यानंतर मला थोड्या दिवसात हे परफ्यूम मिळालं PDM धूप म्हणून, की त्याला मी थोडंसं सॅम्पल कंपनीकडून मागवलं, ते त्या प्रमाणात डिप केलं आणि त्याचा सुगंध आणि ह्या सुगंध हा सेम आला. त्याच्यानंतर तो मी कुणी जरी म्हटले धूप आहे का, तर मी समजून सांगते की बाबा हे तेच परफ्यूम आहे जे तुम्ही लावता स्टिक, त्याप्रमाणे ही काडी लावायची अगरबत्ती, काही फरक पडत नाही की वास तोच राहतो, घरातही तोच दरवळ पसरतो. आणि परफ्यूम म्हणजे धूपचाच असल्यामुळे त्यांना हेही वाटत नाही की ते स्टिक लावली की अगरबत्ती लावली. हा म्हणजे एक महत्वाचा भाग आहे की दोन्ही सेमच राहतं, फक्त आपल्या ह्याचा भाग आहे की आपण आवडीने करणं, मागणं किंवा लावणं याच्यासाठी. आणि क्वालिटीसाठी मी सजेस्ट करेल की प्रीमियम क्वालिटी परफ्यूम आणि DP ऑइल हे जर योग्य कंपनीचं आणि क्वालिटी म्हणजे कशी जशी सांगितले त्याप्रमाणेच त्याची यूज केलं तर त्याच्यामध्ये काही आपल्याला डिफेक्ट हा येत नाही. अगरबत्ती व्यवस्थित राहते, दीर्घकाळ टिकते आणि आपले जे ग्राहक आहेत तो समाधानी राहतो. ओके मॅडम, मला सांगा आता सध्या आपल्याकडे परफ्यूमच्या कोणत्या व्हरायटी आहेत? सध्या जसं रुटीन आणि स्टँडर्ड अशा दोन्ही प्रकारच्या मी व्हरायटी ठेवल्यात, जेणेकरून ज्याला जे आवडेल ते अगरबत्ती ज्याने त्यांनी ती मागणी करावी आणि सेलिंग व्हावं या दृष्टीने. गुलाब, मोगरा, चंपा, केवडा, केशर चंदन, चंदन असे रुटीन आहेत. त्याच्यानंतर मी स्टँडर्ड मध्ये असं वाटलं की ZR, ब्लॅकस्टोन, एम्पोरियर, पायनॅपल, फ्रूट फ्लेवर ही आवडतात लोकांना. त्याच्यामध्ये पायनॅपल हा अजून मी ठेवलाय, जो माइल्ड मध्ये पण आहे आणि स्ट्रॉंग मध्ये पण आहे. त्याच्यानंतर पंचवटी, हॉलिडे, अमानत, फुलेरा म्हणून एक आहे आणि चंदन फ्लोरा म्हणजे चंदन रुटीन चंदन पेक्षाही थोडासा वेगळा तो चंदन फ्लोरा आहे. चेरी बेस सेम, फ्रूट फ्लेवर पण येतो आणि थोडासा वेगळा पण आहे त्याचा, की तो सहज आवडतो अशा प्रकारे. ओके, पॅकिंगचं काय महत्व आहे मॅडम? जसा माल आहे व्यवस्थित तसं पॅकेजिंग ही व्यवस्थितच पाहिजे, जेणेकरून काय होईल जर साधं पॅकिंग कसंही पॅकिंग केलं तर त्याला बाह्य मागणी नाहीये. म्हणजे जर व्यवस्थित पॅकिंग म्हणजे मला म्हणण्याचा हेतू हा की समजा हे झिपर पॅकिंग आहे, ह्याच्यामध्ये पाऊस, वारा किंवा काही बाहेर वातावरण जरी ढगाळ असलं तरी आतल्या मालाला काहीच इफेक्ट होत नाही, कारण त्याचं पॅकेजिंग हे व्यवस्थित प्रकारे केलेलं असतं आणि त्याच्या वासालाही काही फरक पडत नाही. जेणेकरून किती म्हणजे थोडं जरी लिकेज असलं, लिकेज नसतं पण असलं तरी बाय चान्सने काही होत नाही, कारण त्याची आधी बनवणारा हा जो कागद आहे प्लास्टिक, आतून पॉलिपॅक आहे आणि वरून झिपर हे बनवलेलं आहे. क्वालिटी मेंटेनच राहावी यासाठी केलेलं आहे.
यामध्ये ह्या पट्टी पॅकिंग मध्ये हा प्लास्टिक पेपर आहे की आता प्लास्टिकची बंदी आहे तरी ते होऊन जातं. तर या प्लास्टिक मध्ये 50 मायक्रॉन पेक्षा जास्ती हे प्लास्टिक क्वालिटी यूज केलेली. त्याच्यामुळे हे होऊन जातं. याच्यामुळे पॅकेजिंगला दुकानदाराला देतानाही काय प्रॉब्लेम येत नाही. स्टोअर करायला म्हटलं तरी काहीच प्रॉब्लेम म्हणजे ठेवताना त्यांना व्यवस्थित ठेवताही येतं, देताही येतं, किती काही गडबड असली तरी. आणि हे ट्रान्सपरंटचं मी आवर्जून सांगेल की त्याच्यामध्ये घेणाऱ्याला कळतं की आपण कोणती अगरबत्ती कशी प्रकारची घेतोय. की कलर अगरबत्ती त्याच्यानंतर ही बनवलेली मेटॅलिक अगरबत्ती ह्याच्यामधला हा डिफरन्स. हा पूर्ण बॉक्स खोलायचा त्याच्यानंतर तो आपण पाहणार. ते मालाची जराशी हेळसांड न होता हे व्यवस्थित असं पाठीमागून दिसू शकतं की आपण काय नक्की घेतोय. कलर मध्ये वेगवेगळे पण हे आपण त्या ट्रान्सपरंट पॅकेजिंग मध्ये पाहून देऊ शकतो, घेऊ शकतो. ओके. सध्या कोणत्या प्रकारचं पॅकिंगची ग्राहकांची आवड आहे असं आपल्याला दिसून येत आहे? दुकानदार वैयक्तिक म्हणजे इथं जर येणारे असतात तर त्या असं पॅकेजिंग मध्ये आवडतं. कारण ते स्वतः डोळ्यांनी पाहतात तेव्हा त्यांचा विश्वास बसतो. बरोबर. आणि स्वतः म्हणजे अनुभव घेतात. मी काय लोकांना अगरबत्ती पेटूनही दाखवते, तो सुगंध त्यांना आवडतो. मग ते आवडल्यानंतर ते मलाही आवडतं. कारण जर ग्राहकच असं हिरमुसल्यासारखं असलं तर मलाही नाही ते बरं वाटत. बरोबर. त्याच्यानंतर दुकानदार हे झिपर पॅक आणि बटर पॅक आणि हे पॅकेजिंग पट्टी पॅकेजिंग ह्याच्यावर भर दिला जातो. आणि जे आपले व्यवस्थित माल वापरायचा आहे ते कॉम्बिनेशन वेगवेगळं. ह्याच्यामध्ये मी दिवाळी दरम्यान असे कॉम्बिनेशन, गणपती दरम्यान की 4 ते 5 प्रकार एका छोटे छोटे ग्रॅम वाईज आपल्या जे बजेटनुसार असेल असे छोटे पॅकिंग केले होते आणि बल्क मध्ये भरले होते. म्हणजे 5 ते 3 in 1, 5 in 1 असे वेगवेगळे प्रकारचे की जेणेकरून एका ऍट अ टाइम मध्ये 5 प्रकार त्यांचे वापरून होते. म्हणजे सगळ्या फ्लेवरचे वाजते अनुभव घेऊ शकतो की समजा बाय चान्स त्यातूनच त्यांना कुठला तरी वेगळा आवडला, तीच मागणी पुढे ते करतात की बाबा मला ZR आवडलाय, एम्पोरियर आवडलाय, ब्लॅकस्टोन आवडलाय, मग त्याच्यातून ते ब्लॅकस्टोन ZR हे पुढे कंटिन्यू करतात. ओके. असं पॅकेजिंगचं थोडंसं ट्राय केलेलं आहे. ओके. मॅडम मला सांगा, अगरबत्तीची गुणवत्ता टिकावी यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? अगरबत्तीची गुणवत्ता टिकावी, ती व्यवस्थित बरेच दिवस लोकांना त्याच म्हणजे जशी सुरुवातीला अगरबत्ती लावली ती शेवटपर्यंत ती अगरबत्ती तशीच वास देत राहावी याच्यासाठी जे म्हणजे जेव्हा आम्ही माल घेतो, परफ्यूम घेतो, डिप ऑइल घेतो, त्याचा जो रेशिओ सांगितलाय त्या रेशिओप्रमाणेच त्या मालाचं डिपिंग करून ते व्यवस्थित 48 तास बंद हवेत ठेवून त्याच्यानंतर ती पॅकेजिंगच्या प्रोसेसला जाते अगरबत्ती. त्याचे जे नियम आहेत ते नियम बाय नियम हे अॅक्युरेट चाललं तर ती अगरबत्ती व्यवस्थित टिकते. या गोष्टीचा विचार करून मी त्याच पद्धतीने पुढे माल डिप करून सेल करण्याचा प्रयत्न करते. कारण कुणाला डाऊट यायला नको की बाबा हे नंतर वास कमी येतो, तो आपण म्हणजे असं थोडं विश्वासघात ग्राहकाचा नाही करायचा. ह्या हेतूने मी अगरबत्ती चांगलीच राहिली पाहिजे याचा प्रयत्न करते. ओके. त्याच्यानंतर मॅडम मला सांगा, पॅकिंगचं काय महत्व आहे मॅडम असं तुम्हाला वाटतं? कारण आपण पाहतो की एखादी अगरबत्ती ज्यावेळी ग्राहकांपर्यंत आपण पोहोचवत असतो तर नक्की काय अनुभव आहे तुमचा की पॅकिंग कसं असावं काय? पॅकेजिंग जे आता मी म्हणजे दुकानदारांना जे पटलं त्याप्रमाणे पॅकेजिंग करणं महत्वाचं वाटतं. पण माझं असं मत आहे की श्रीराम अगरबत्तीचं एक ब्रँडिंगचा विचार करायला गेला तर पॅकेजिंग करायची हा बराच प्रकार आहे. जसं मी झिपर पॅकिंग केले, हे आपलं ट्रान्सपरंट कलर मध्ये पॅकेजिंग केले, हे पट्टी पॅकिंग केले आणि त्याच्यानंतर हे बल्क मध्ये केले, बटर पेपर केले. अजूनही मला असं व्हरायटी करावे वाटतात की बॉक्स पॅकिंग. बॉक्स पॅकिंग मध्ये काय होतं पण ग्राहकाला वाटतं बॉक्स मध्ये म्हणजे काय का टिकतो, बॉक्स मध्ये माल व्यवस्थित टिकतो. याच्यापेक्षा मी अजून एक ट्राय करणार आहे जार पॅकिंग, जेणेकरून काय होईल एकदा गिरायकाने श्रीराम अगरबत्ती घेतली
परत जरी घेतली तरी कसं होतं, जारमध्ये ती जार बॉटल एक असा टाईप आहे की त्याच्यामध्ये अगरबत्त्या आतमध्ये ठेवून मगच सेलिंग केलं जातं. त्या रुटीन त्यांना ती जार म्हणजे असं स्पेशली समजा बल्कने जरी घेतली तरी त्याला ती मोठी जार राहणार. अगरबत्त्या ह्या म्हणजे इथून पासून तिथपर्यंत त्यांच्या घरी युज होण्यापर्यंत त्या व्यवस्थित राहतील तशा टाईप मध्ये पॅकेजिंग करणं, म्हणजे जशी मागणी तशी पॅकेजिंग, याच्यावरती भर देण्याची मला गरज वाटते. ओके. आता मला मॅडम असं विचारायचं आहे की ग्राहकांची आता मागणी कशी आहे या अगरबत्तीला? ग्राहकांची मागणी उत्तम आहे. कारण जसे मी जे प्रयत्न करते की अगरबत्ती चांगली झाली पाहिजे, म्हणजे कच्च्या मालापासून डिपिंगचा माल आणि ग्राहकापर्यंत, आणि त्याच्यामध्ये जे रेशिओ आहेत ते रेशिओ यूज म्हणजे करून व्यवस्थित काडी राहणे, आणि त्याच्या हिशोबाने मला जे 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 ग्राहक भेटले त्यांना जो परफ्यूम आवडला, म्हणजे त्याच्यामध्ये रुटीन परफ्यूम आणि मी म्हणेल आणि एक स्टँडर्ड परफ्यूम, म्हणजे 2 प्रकारमध्ये मी आवर्जून हे केलं, अभ्यास केला की रुटीन परफ्यूम मध्ये गुलाब, मोगरा, चंपा, केवडा, रातराणी हे आपण पहिल्यापासून अगरबत्ती यूज करत आलो. याच्यामध्ये आपण बॉडी स्प्रे मध्ये आता हल्ली मुलांच्या वेगवेगळे परफ्यूम येतात, ते परफ्यूम म्हणजे रूम स्प्रे मारतात लोक की घरात दुर्गंधी येऊ नये म्हणून. त्या टाईप मध्ये वेगळे परफ्यूम हे आहेत, ते मी हे यूज केले तसं ते गिरायकांना आवडत गेले की बाबा मोगरा, गुलाब हे आता आमचं वापरून झाले घरात, म्हणजे अगरबत्ती झाले ट्राय करून, याच्यापेक्षा वेगळे द्या. मग मी ते त्यांना सजेस्ट करते की बाबा हे तुम्ही घेऊन बघा, तुम्हाला कसं वाटतंय ते पहा. याच्यामध्ये मला एक आवर्जून सांगावं वाटतं की पीडीएम धूप म्हणून एक परफ्यूम आहे आता माझ्याकडे, म्हणजे धूपच येतो पण बेसिक म्हणजे धूप म्हटलं की माणसांचे एकच हे असते की ते काळी धूप, बरोबर, आता हल्ली आलाय वाटी कप धूप, त्याच्यानंतर ते छोटे काळे धूप. त्यांच्याबद्दल मला बोलायचं नाही, पण कसं होतं ते धुराचं प्रमाण, या अगरबत्तींचं धुराचं प्रमाण हे मला एक डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं की तुमच्या धुराच्या अगरबत्तीचा म्हणजे जे काही प्रॉब्लेम नाही, फक्त वास राहतोय आणि धूर निघून जातोय. म्हणजे मला ती एक गॅरंटी मिळाली की बाबा डॉक्टरांनी सजेस्ट केलं म्हणजे ते थोडं सायंटिफिकली व्यवस्थित आहे, की थोडासा कुणाला त्रास न होणं हे सगळ्यात गोष्ट चांगली आहे. बरोबर. कारण धुराने बरेचसे आजार होण्याचं जरा असं वाटतं, म्हणून ते मला त्यातल्या तो कॉन्फिडन्स आला की धूर जातो आणि फक्त सुगंध राहतो, आणि मला तिथंच योग्य वाटलं, मला ते पुढे जाण्यालाही अजून तो एक म्हणजे असं थोड्या गोष्टी अशा होत गेल्या अनुभवाने, किंवा कळत गेलं की थोडं हे असं केल्यानंतर तसं ते सेट होत गेलं. मग बरोबर. मॅडम मला आता असं विचारायचं आहे, आता तुम्ही जेव्हा व्यवसायाची सुरुवात केली, तुम्ही अशी विक्री व्यवस्था कशी तुम्ही आता डेव्हलप केली आहे तुमची? विक्री व्यवस्था म्हणजे हेच आपलं जसं माझे वडीलही जातात, मी फोनवर ज्यांचे कॉन्टॅक्ट आहेत त्यांच्या सॅम्पल पाठवून देते, ते दुकानदार वगैरे ते सॅम्पल पहिले युज करतात, म्हणजे त्यांना जर तो परफॉर्मन्स चांगला वाटला, अगरबत्ती चांगली वाटली तर म्हणजे मी स्वतः बोलते की तुम्हाला चांगली वाटली तरच तो पुढे माल तुम्ही विका. बरोबर. माझं असं काही नाही म्हणणं की तुम्ही माझ्याकडून मालच घेतला पाहिजे, त्यांचा सेल झाला पाहिजे, असं काही नाही की. आणि दुकानदारही बोलतात, सांगतात म्हणजे त्यांचे अनुभव की हा आहे, हा व्यवस्थित माल आहे. मग थोडक्यात जरी मी आता बेसिक सुरुवातीपासून इथपर्यंत येण्याचा हा अनुभव घेत घेत पुढे आले, त्याच्यानंतर जर विक्री करणाऱ्यालाही म्हणजे करण्यापेक्षा विक्री करणाऱ्यालाही थोडासा अनुभव असतात याच्यापेक्षा जास्त, की माल कसा आहे, माल कसा येतो, कसा जातो, कोणत्या मालाला भर दिला जातो, गिराईक कोणत्या मालाला आवडीने घेण्यास रिस्पॉन्स देतो, त्याप्रमाणे मग मलाही ते अनुभव आले की ठीक आहे, हा समजा आज गुलाब, मोगरा, त्यानंतर चंपा, याच्यापेक्षा बॅकस्टोन, ZR, हे जे एम्फोरियर अशा प्रकारचे जे आहेत त्यांनाही मागणी येत राहिली. ओके. आणि जसं पॅकेजिंग ते मागतील तशा पॅकिंग मध्ये मी तो सेल करायचा प्रयत्न केला. ओके. मॅडम मला विचारायचं आहे, अगरबत्ती व्यवसाय करण्यासाठी
कोणत्या कोणत्या साधनांची आवश्यकता असते? अगरबत्ती व्यवसाय करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं मी हंगटंग कंपनीची म्हणजे व्हिएतनामची ओरिजिनल मशीन, त्याला लागणारा आपला स्टेपलायझर हा आवाज मशीनच्या लाईटचा कमी जास्त व्होल्टेज जर झाला तर आतमधल्या ड्राईव्हला म्हणजे ज्या इलेक्ट्रिक गोष्टी आहेत ज्या झटका बसला लाईटीचा तो उडू शकतो, त्यासाठी थोडा खर्चिक आहे पण स्टेपलायझर हा बसवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर वजन काटा, माल ड्राय करण्यासाठी ड्रायर, मिक्स करण्यासाठी मिक्सर आणि जे आपण नंतर म्हणजे ज्या ज्या प्रकारे आपण जसं पॅकिंग करणार आहोत त्या प्रकारचे पॅकेजिंग पाऊच छापून घेणे किंवा जर बॉक्स असतील तर बॉक्स पॅकेजिंग करायसाठी जे बॉक्स तयार करून घेणे, आपल्या जसं क्वालिटी आहे ती क्वालिटी म्हणजे जे जे आपल्याला त्यात साहित्य असू दे, घटक असू दे, म्हणजे पत्ता सगळं ते गोष्टी आल्या ते व्यवस्थित छापून घेणे. त्याच्यानंतर रॉ मटेरियल सुकवून व्यवस्थित झाल्यानंतर बंच बांधण्यासाठी व्यवस्थित जागा स्टोअर करून ठेवणे. त्याच्यानंतर जर डिपिंगचा माल बनवत असतो आपण तर त्याला योग्य प्रीमियम क्वालिटीची परफ्यूम जे नामांकित आहेत मान्य, पण आपण थोडे प्रमाणात जरी घेतले, म्हणजे मी तेच केलं, थोडे प्रमाणात घेऊन आले, त्याच्यानंतर ते डिप केले, नंतर ते त्याचा परफ्यूम कसा वास राहतो, किती वेळ टिकते, हा सगळा अनुभव घेणे हा महत्वाचा. डीपी ऑइल पण दुकानदार जे डीलर वगैरे आहेत त्यांना विचारूनच घेणे की ह्या क्वालिटी परफ्यूमची किंवा याची ही सांगड जमते का. म्हणजे थोडक्यात मी कारण स्टँडर्ड परफ्यूम घेतलं त्याला डीपी ऑइल हे स्टँडर्ड प्रकारचं हवे, व्हाईट घेतलं तर ते थोडंसं कमी जास्त इफेक्ट दाखवू शकतं. त्याच्यामध्ये परफ्यूम आपण जर परफ्यूम अगरबत्ती करत असू तर प्रत्येक भांड, प्रत्येक जे बेसिक गोष्टी ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या ठेवणं, ह्या थोड्याशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत पण त्या काळजीपूर्वक केल्या तर अगरबत्ती आपली ही व्यवस्थित होऊ शकते. ओके. त्याच्यानंतर मॅडम मला असं विचारायचंय की अगरबत्ती हा व्यवसाय परवडण्यासारखा आहे का? हो, अगदी. कारण मी सुरुवातीला भांडवल 1 ते 1.5 लाखापासून मी त्यात गुंतवलं, पण नंतर असा अनुभव येत गेला की माझं जसं सेलिंग होईल तसंच मी ते परत रियूज करत गेले की जेणेकरून आपल्यालाही आपलं मॅनेजमेंट हे कळतं. आणि मी साधीतली साधी गोष्ट असली म्हणजे आज किती माल गेला, अगदी 10 रुपयाचा जरी माल गेला तरी ते व्यवस्थित मांडून ठेवणं, आणि त्याच्यानंतर आपण कितीचा माल घेऊन आलो तर तो माल आल्यानंतर त्याचं व्यवस्थित बिल ठेवणं, आणि त्यानंतर आपण जे माल आपण घेऊन आलोय त्याच्यामध्ये आपल्याला किती माल तयार केल्यानंतर किती खर्च आला त्या अगरबत्ती बनवण्याचा, त्याचं कॉस्टिंग व्यवस्थित काढणं. त्याच्या कॉस्टिंग जेव्हा आपण काढायला शिकू तेव्हा आपल्याला त्यातून आपल्याला जो फायदा झालाय की तोटा झालाय ह्या गोष्टी समजून येतात की हिशोबाशिवाय याच्यात म्हणजे गणित हे आपल्याला ते सोडवावंच लागतं, जेणेकरून आपण प्रॉफिटमध्ये चाललोय की लॉसमध्ये हे कळून येतं. ओके. मॅडम मला आता असं विचारायचंय, बऱ्याच प्रेक्षकांनी असे प्रश्न विचारले आम्हाला की अगरबत्ती व्यवसायामध्ये बायबॅक सिस्टीम काय आहे नक्की हा प्रकार, तो एकदा आम्हाला समजून सांगा. बायबॅक सिस्टीम म्हणजे हे असतं की आपण ज्या डीलर कडून मशीन घेतोय, XYZ जे डीलर असतील ते त्यांच्याकडं एक त्यांच्या पलीकडे त्यांच्याकडे ते कंपन्यांचं हे असतं, म्हणजे टार्गेट असतं त्यांना 1 टन 2 टन जे काय असेल ते कंपन्यांना माल पुरवायचा असतो. ही साखळी आहे एक प्रकारची. कंपन्यांना डीलर कडून कंपन्यांना हा माल जात असतो. आता डीलर कडून आपण मशीन घेत असतो, आपण मशीन घेतल्यानंतर त्याच्याबरोबर आपल्याला रॉ मटेरियल घ्यायचं असतं. ब्लॅक प्रीमिस आलं, स्टिक आल्या, आणि त्याला जे ड्रायर, मिक्सर हे सगळं आपण त्याच ठिकाणी म्हणजे डीलर कडून घेतो. आता आपण सुरुवातीला समजा 1 टन जरी माल बनवला तरी तो आपण लगेच सेल नाही करू शकत. आपल्याला ते सेलिंग करायचं म्हणजे मोठं हे असतं, टेन्शन असतं की आपण बनवलेला माल जरी तो आजचा नाही खपणार पण 2 महिन्यात हा खपवलाच पाहिजे, जेणेकरून आपल्याला ते भांडवल
परत निघू शकतो. बरोबर. मोठ्या प्रमाणात म्हणजे बनवायचं हरकत नाही, शेअरिंग कराही, त्याच्याबद्दल नाही. बायबॅक म्हणजे असं असतं की जेणेकरून सुरुवातीच्या बेसला आपण शिकूनही होतो, त्यांच्याकडून एक हे बॉन्ड केला जातो की माझ्याकडूनच तुम्ही मटेरियल घ्या, म्हणजे मशीन घ्या, रॉ मटेरियल घ्या, म्हणजे जेव्हा डीलर आहे त्यांच्याकडून, आणि तो जो माल तयार झाला त्याची तुम्हाला व्यवस्थित कर्णावळ देऊन तो माल परत रिटर्न नेण्याची जबाबदारी त्यांची राहते. डीलरची राहते, जेणेकरून जो माल तयार आहे तो इथून निघून जाणार आहे, तो स्टोरेज होणार नाहीये, हे एक टेन्शन जातं अशा प्रकारे, आणि तो माल नंतर तो कंपन्यांना जातो. ओके मॅडम, मला आता असं विचारायचं आहे की खात्रीशीर मशीन वगैरे मिळावी किंवा चांगलं रॉ मटेरियल वगैरे मिळावं, तर ही सगळी माहिती कुठे मिळू शकते शक्यतो? जवळपासचे डीलर जे असतात, मी म्हणेल की तुम्ही सगळीकडे जरी माहिती जिथून जिथून मिळत राहील तिथून तुम्ही माहिती हे कलेक्ट करत राहा, जेणेकरून काय व्हायला, समजा आज माझ्या जवळही समजा प्रीमिक्स असतील किंवा जे काय स्टिक असतील ते तुम्ही आणा, थोड्याफार प्रमाणात आणा, जास्ती नाही, सुरुवातीला थोड्या प्रमाणात ते घेऊन या, ते यूज करा, आणि त्याच्यानंतर तुम्ही जो अनुभव येईल त्याचा रेशिओ येईल, स्टिक आपली वाढल्यानंतर कशी कच्ची जळते का नाही जळते का हा अनुभव पहा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढं घेत राहा असं. कारण काय होतं, काही ठिकाणी डीलर जरी असली तरी मालाचा फरक काही काहींचा असतो, काहींच्या किमतीमध्ये फरक असतो. आपल्याला जे कमीत कमी किमतीत मिळेल आणि क्वालिटी चांगली असेल तिथं मी घेण्याचं आग्रह धरीन, जेणेकरून काय होतं, याच्यामध्ये कर्णावळीमध्ये घेताना आपल्याला तिथं थोडासा फायदा होतो. बरोबर. की थोडेसे म्हणजे मिळकत ही मिळत जाते. ओके. मशीन घेण्यासाठी वगैरे किती खर्च येतो मॅडम? आता जीएसटी वगैरे भरून जर मशीन घ्यायची झाली तर 1 लाखापर्यंत जाते. आणि ते मशीन फक्त, त्याच्यानंतर ते ड्रायर, मिक्सर वगैरे त्यांची थोडीशी वेगवेगळी किंमत असते. ओके. जीएसटी भरलीच पाहिजे, आणि जीएसटी लागली थोडस फरक राहतो. समजा जागा जर भरपूर असेल तर तुम्ही मिक्सर हाताने कालवा माल, त्या मिक्सर घेण्याऐवजी सुरुवातीच्या वेळेसला तुम्ही हाताने माल कालवा, आणि त्याच्यानंतर हाताने कालवून ड्राय करायला जमिनीवर पसरून माल सावलीमध्ये उन्हात अगरबत्त्या वाळवत नाहीत, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. वाकड्या होतात काड्या, आणि वाकड्या काड्या मार्केटमध्ये चालत नाहीत. बरोबर. ते सावलीमध्येच व्यवस्थित सुकवून देणं, व्यवस्थित फॅन चालू ठेवणं, की त्या काड्या स्ट्रेट आहे त्याच पोझिशनला राहतात आणि सुकून जातात. ओके मॅडम, मला असं विचारायचंय, ट्रेनिंगची आवश्यकता आहे का जर कुणाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर? हा, ट्रेनिंग हे घ्यावंच लागतं, जेणेकरून त्याच्यामध्ये मशीन हँडल कशी करायची ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत, जेणेकरून कमी वेळात जास्तीत जास्त माल हा त्या व्यक्तीकडून निघाला गेला पाहिजे. कारण ऍट अ टाइम एक दिवसाला जर एक व्यक्ती बसली मशीनवर तर 50 किलोची बॅग ही संपवते, पण ते कधी की त्याचा रुटीन जेव्हा तो हात मशीनवर बसेल तोपर्यंत, म्हणजे ट्राय हे करत राहणंच गरजेचं आहे. कारण प्रयत्न केल्यानंतरच ते हळूहळू स्पीडअप पकडतं. बरोबर. त्यासाठी आधी मशीन हे शिकणं गरजेचं आहे. मॅडम, मला आता खूप महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की सध्या आपण मार्केटमध्ये असं पाहतोय की कोरोना लॉकडाऊनमुळे बरेच तरुण आहेत, तरुणी आहेत, बेरोजगार आहेत, तर मग अशा तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? तरुणांना असा संदेश आहे, शिक्षण आहे, शिक्षणाचा उपयोग हा व्यवस्थित, हा म्हणजे एक नोकरीच करणं हाही आहे, त्याबद्दल वाद नाही. पण कसं होतं, आज ही परिस्थिती आहे, कोरोनामुळे बरेचसे धंदे, उद्योगधंदे हे बंद पडलेत, लोकांनी कामगार कमी केलेत, त्यामुळं सगळ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली. जे मिळेल ते, जो उद्योग करता येईल तो कमी न समजता, म्हणजे आज मग मी हेच का करू, तेच का करू, समाज काय म्हणेल, बोलणारे कधी कुणाला आर्थिक मदत करत नाही. बरोबर. ही पहिली गोष्ट आहे की बोलणारे फक्त बोलत राहतील. ठीक आहे, आज जर तुम्ही करायला सुरुवात केली, उद्या
ती जशी जशी मोठी होत जाईल हम्म. हे बोलणाऱ्यांच्या तोंडात नंतर बसते बरोबर की आहे. आपण हे त्यावेळेस नसतं बोलत तर बरं. आणि ते मी म्हणेल ती बोलतात या दृष्टीने आपण पुढे जाण्याच्या दृष्टीने ते आपल्याला एक पाठबळ आहे. बरोबर. कारण ते जर बोलले नाही तर आपण पुढे जाणार नाही. बरोबर. त्या हिमतीने जिद्दीने हम्म. जे काही असेल उद्योगधंदा जो त्यांना योग्य वाटेल त्यांच्या कलेनुसार आवडीनुसार हम्म. हम्म. तो त्यांनी केलाच पाहिजे. आणि आपली परिस्थिती आर्थिक परिस्थिती घरची परिस्थिती सगळ्यांना सांभाळून घेऊन पुढे गेलं पाहिजे. बरोबर. धन्यवाद मॅडम आपण दिलेल्या माहितीबद्दल. धन्यवाद सर.